माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ज्या ज्या गावामध्ये जातो ना तिथे दिंड्या आपापला तळ ठोकतात। आलेल्या वारकऱ्यांसाठी भोजन व्यवस्था दिंडी प्रशासनाची असतेच, मात्र त्यासाठी एक वेगळी यंत्रणा सुद्धा काम करते बरं का। भोजन व्यवस्था पाहण्यासाठी महिला मंडळ सगळ्यात पुढे असतात। नायगाव, निमणी, तासगाव, हरंगुळ, जिल्हा लातूर या दिंडीच्या भोजन विभागाशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागेकरांनी। जय हरी विठ्ठल। मी आता पालखी तळावरती आहे बरडमधल्या, आणि तुम्ही बघताय मी जेवण करणारी जी वारीतली मंडळी आहेत त्यांच्याबरोबर बसलेलो आहे। जेवण करण्याचं काम चालू आहे, कारण वारीचा जो विसावा असतो, सकाळचा विसावा, दुपारचा विसावा, त्यावेळेला वेगवेगळे पदार्थ बनतात। दुपारच्या विसाव्याला जेवण बनतं, चपात्या तयार करण्याचं काम, पोळ्या तयार करण्याचं काम आता चालू आहे, आणि आपण यांची सगळ्यांची माहिती घेऊया। नमस्कार, तुमचं नाव सांगा, तुमच्या दिंडीचं नाव सांगा, आणि किती वर्षापासून तुम्ही वारी करता? माझे नाव अनुसया बाबासो सर्वदे, मुक्काम पोस्ट नागज, तालुका कवटेमंकाळ, जिल्हा सांगली। मी ग्रामपंचायतची सदस्य आहे, आणि लातूर ते नागाव, निमणी आम्ही दिंडी 19 वर्ष होऊन गेले। आम्ही एकत्र सोहळा आमचा चालू आहे। हां, मग आम्ही असं स्वयंपाकी सगळं एक ठिकाणी सगळं बनवतो। आम्ही आता बरेच दिवस झालं एक ठिकाणी आम्ही एकत्र आहोत। तुमचं नाव सांगा, तुम्ही किती वर्ष दिंडी करता? मी 14 वर्ष झालं करते। मी मंदा पांचाळ आहे, माझा मुलगा महाराज आहे। आणि तो या दिंडीमध्ये काय अभंग कीर्तन वगैरे करतो? कीर्तन, अभंग, हरिपाठ, पुतणे, हो सगळे आलेत, माझे मालक पण आहेत। साधारणतः तुम्ही मला सांगा, हे तुम्ही आता जेवण तयार करताय, तुमच्या दिंडीमध्ये किती माणसं आहेत, आणि साधारणतः किती जेवण लागतं दररोज? 200-250 माणसं आमच्या दिंडीमध्ये आहोत आम्ही। आहे ना, सकाळ संध्याकाळ 250 माणसाचं 2 असे ते मोठं आहेत ना, डाल भरून चपात्या बनवतो, भात बनवतो, पातळ भाजी असती, सुकी भाजी असती, असं म्हणजे हां। अच्छा, 15-20 किलो चपात्या? हो, 15-20 बरोबर। आणि म्हणजे दुपारी जेवढं लागतं तेवढंच संध्याकाळी पण तुम्हाला? हो, संध्याकाळी सकाळी बनवतो तेच तेवढं संध्याकाळच्या लागतं, कारण आम्हाला हे स्वयंपाक बनवायला लय आवडतं। माणसाच्या मुखात करून घालायचं म्हणलं ना, इतके खुश होतात ना आमच्या दिंडीचे माणसं की बोलायचं काम नाही। आम्हाला दिंडीला बी जाणं बी आवडतं, आणि दिंडीत काम करणं बी आवडतं। पण दररोज आता काय होतं, घरात आपण जेव्हा असतो तेव्हा घरात आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की आज भाजी काय तयार करायची। तसा प्रश्न दिंडीत नाही येत? दिंडीत नाही, सकाळी 5 प्रकार तर संध्याकाळी 5 प्रकार येतच नाही। काय बनवायचं ते पोत्यानं माल येतो इथं। पोत्यानं माल आला का फक्त तयार करणे, आणि दिंडी मागणं आली का पंगत जेवायला बसवू। पण मला आता सांगा, तुम्ही रोज सगळ्या जणी घरी पण जेवण तयार करता, घरातलं जेवण आणि दिंडीतलं जेवण याच्यामध्ये काय फरक वाटतो? घरातल्यापेक्षा दिंडीतलं जेवण एकदम रुचकर असं छान, आणि लय आवडतं घरात हे, म्हणजे मनापासून लय आवडतं जेवण। आणि एवढं समज धार्मिकता आहे की ह्याच्या जेवणात चव इतकी आहे, चविष्ट जेवण आहे, म्हणजे घरी गेल्यावर मिळू शकत नाही। पंढरी माझे माहेर, पंढरी पंढरी माझे माहेर, पंढरी पंढरी माझे माहेर, पंढरी। आई बिवरीच्या तीरी हो, आई बिवरीच्या तीरी, पंढरी माझे माहेर, पंढरी पंढरी माझे माहेर, पंढरी। तर अशा पद्धतीनं तुम्ही पाहताय जेवण बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। सगळ्या चपात्या या ठिकाणी बनत आहेत, भाजी या ठिकाणी, वरण या ठिकाणी तयार होतीये, आणि त्यामुळे या सगळ्या ज्या वारकरी माऊली आहेत त्या वारकरी माऊली या वारीमध्ये ही सुद्धा एक प्रकारची वारीच आहे। सगळ्यांना खूप छान छान जेवण तयार करून घालणं हे सुद्धा खूप छान काम या सगळ्याजणी करत असतात, आणि म्हणून आपले प्रायोजक ग्रीन गोल्ड सीड्स यांच्याकडून आपण या माऊलीला एक हे छोटंसं गिफ्ट देऊया। याच्यामध्ये तुमच्या शेतीच्या उपयोगाचंच हे तुम्हाला माहिती आहे, ग्रीन गोल्ड सीड्स
त्यामुळे तुमच्या शेतीच्या उपयोगाचंच हे आहे. तुमची वारी अशीच सगळ्यांची सुफळ संपूर्ण हो आणि सगळ्यांना तुमच्या हातचे असेच छान छान अन्नपदार्थ खायला मिळत याच तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी बरडवरून.